नमस्कार मित्रांनो, मी निखिल भातंब्रेकर. मित्रांनो, काल आपण बघितलं 6 जून रोजी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केलं. त्या आंदोलनाला यश मिळालं, चांगलं यश मिळालं. त्यांनी जे ध्येय ठरवलं होतं आंदोलन करायचं ते पूर्ण झालं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आंदोलन होण्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये सोशल मीडियावरती वेगळ्या प्रकारच्या चर्चा आपण ऐकत होतो. काही लोक म्हणत होते, कॉकरोच तू ये, आम्ही हिट घेऊन बसलो, आम्ही लाल हिट घेऊन बसलो. कोणी म्हणलं आम्ही काळं हिट घेऊन बसलो. कोणी लोक म्हणाले की आम्ही तेल लावून बसलो दांड्याला, ये तुला ठेचून काढू. कोणी म्हणलं आम्ही चप्पल घेऊन बसलो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपण सोशल मीडियावरती सकारात्मक आणि नकारात्मक चालू असलेल्या पाहिल्या. अशा प्रकारचा एक हाईप तयार करण्यात आला होता की अभिजित दिपके, एकतर आता अभिजित दिपके डिपोर्ट केलं म्हणून असं म्हणतात की त्याला डिपोर्ट केलेलं आहे, म्हणजे त्याला अमेरिकेमधून जबरदस्तीने हाकलून दिलेलं आहे आणि तो अमेरिकेमध्ये राहू शकत नाही. खरं खोटं माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणजे CGTला विचारलं तरी, म्हणजे ChatGPTला जरी विचारलं तरी अजून ती माहिती माझ्याकडे आलेली नाही आहे. असं वातावरण क्रिएट केलं गेलं की आता अभिजित दिपके विमानामध्ये बसणार, एअरपोर्टवर उतरलं की त्याला एअरपोर्टमध्येच अटक होणार, त्याला बेड्या घातल्या जातील, त्याला तिथून बाहेरच पडू दिल्या जाणार नाही, आंदोलनच करू दिल्या जाणार नाही. जे लोक जमतील त्यांना पोलीसवाले मारतील. अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचं हाईप तयार केलं होतं आणि सगळ्यांची निराशा झाली ना. प्रत्यक्षात घडलं असं, अभिजित दिपके आरामात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवत ते एअरपोर्टच्या बाहेर आला, आंदोलन केलं. वेळेच्या आधीच तो निघून गेला. त्याला ती गरमी सहन झाली नाही. परमिशन 7 दिवस अगोदरपासून घ्यावी लागते म्हणतात, जंतर मंतरवर आंदोलन करायचं असेल तर ती परमिशनसुद्धा त्याला आतमध्येच मिळाली. कशी मिळाली, काय मिळाली, काही कळायला मार्ग नाही. ज्या प्रकारचं वातावरण बनवलं होतं त्या प्रकारचं काहीच घडलं नाही. उलट असं वाटलं की पोलीस त्याचं वाटच बघत होते ते स्वागत करण्यासाठी, आणि तो आला आणि त्याला ते आंदोलन करू दिलं आणि त्याने ते केलं आणि तो गेला. काहीही घडलेलं नाही. देशामध्ये अराजकता माजली नाही. नेपाळ बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवली नाही. शांततेच्या मार्गानं पोलिसांनीच, सरकारनीच ते सगळं त्यांच्याकडून करवून घेतलं, असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं अनेक लोक सांगतात. आता हे कोण लोक आहेत ते मला विचारू नका. ते असतात, लोक असतात, सूत्र असतात, बातम्या असतात. असो, खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता धर्मेश प्रधानचा राजीनामा मागितलेला आहे. ते काही राजीनामा देणार नाहीत. आत्ता 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम होता, 5 वाजून गेले, दुसरा दिवस उजाडला. आता त्यांना 7 दिवसाचा वेळ दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, 7 दिवसाचा वेळसुद्धा असाच निघून जाणार आहे. ते काही राजीनामा देणार नाहीत. पण या सगळ्या घडामोडी घडत असताना काँग्रेस मात्र विरोध करते या कॉकरोच जनता पार्टीला. डावे उजवे सगळे त्या
कॉक्रोच जनता पार्टीला सोबतीला आलेले, पण काँग्रेस मात्र विरोध करते आणि त्याचं कारण मला अजून कळालं नाही. काँग्रेस का विरोध करते? तुम्हाला जर काही सुचत असेल, तुम्हाला जर कारण माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.